सुरुवात होते. लिंबाचं बरोबर झाड आहे का सेंटर त्या जाते. तिथं जाते आणि त्याच्यावरचा पण बघा आपला ॲक्युरेट म्हणजे ते हॅनिटोबॅनस आहे. फक्त ते आपल्या त्याचं काय म्हणते त्याला वाकड्या बाबूच्या वर आणि तिकडे दाखवते करतो म्हणते बोललेलं नाव बाबासाहेब नारायण जाधव, सर्वे नंबर 26, गट नंबर 60. माझे क्षेत्र 2 हेक्टर 62 आर. माझे 1 हेक्टर 31 आर आणि माझ्या भावाचं 1 हेक्टर 31 आर. इकडं बाबा तिकडे पुढे बघून मला काय तक्रार दिलेली आहे तुम्ही? काय तक्रार ही शेतरस्ता 2020 पासून शेतरस्त्याचं भांडण चालू आहे. माननीय तहसीलदार साहेब कोर्ट कमिशनच्या मोजणीला नाकार करत आहेत व त्यांनी केलेली मोजणी मान्य म्हणत आहेत. तर आपल्याला कोर्ट कमिशनप्रमाणे जो रस्ता होणारा आहे तो कोर्ट कमिशन प्रमाणे मी देण्यास तयार आहे. कोर्ट कमिशनच्या विलाप होत असेल तर मी रस्ता करू देत नाही. व तसेच या ठिकाणी मी गट नंबर 60चा शेतकरी मागासवर्गीय असल्यामुळे इतर बाकीचे शेतकरी स्वर्ण असल्यामुळे जाणून बुजून तहसीलदार साहेब व हे शेतकरी मला त्रास देत आहेत संगनमत करून. का मागणी आहे तुमची आता? कोर्ट कमिशनच्या मोजणीप्रमाणे रस्ता होणे गरजेचे आहे. कोर्ट कमिशनप्रमाणे रस्ता नाही झाल्यास मी स्वतः व आमचं सहपरिवार आम्ही आत्मदहन करू. आणि रस्ता कुठून करायला काय नेमकं म्हणजे प्रकरण काय आहे? रस्ता हा माझ्या क्षेत्रातनं घुसवालीत मोजणी कोर्ट कमिशनची खरी का ह्यानी साधी केलेली खरी ही आम्हाला अगोदर ही प्रश्न पडला आहे. कोर्ट कमिशनचे मान्य करत नाहीत का? कोर्ट कमिशन तर मान्य करण्यात म्हणून तर चालू आहे ना हे सगळं. बरं, पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका कोर्ट कमिशन प्रमाणे झालं तरच करावे. नाहीतर काय करणार पुढे तुम्ही? आत्मदहन करणार आम्ही नाही ऐकल्यास. बीपीचा त्रास असल्यामुळे बाजूचे शेजारी व तहसीलदार साहेब 4 दिवसाला 8 दिवसाला महिन्यातनं 7-8 नोटिसा काढून मेंटली हॅरेसमेंट करणार आहेत. जर का मला काय झालं तर सर्वस्वी जबाबदार बाजूचे शेजारी व तहसीलदार राहतील.